विठ्ठल 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 बोला 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 विठ्ठल 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 परिमळाची धाव भ्रमर ओढी परिमळाची धाव भ्रमर ओढी तैसे तुझी गोडी लागो मज अविट गे माय विटेना जवळी आहे परी भेटेना तृषा लागलिया जीवनाते ओढी तृषा लागलिया जीवनाते ओढी तैसे तुझी गोडी लागो या जीवा अविट गे माय विटेना जवळी आहे परी भेटेना बाप रखुमा देवीवरू विठ्ठली आवडी बाप रखुमा देवीवरू विठ्ठली आवडी गोडी ऐसी गोडी मिळोनी गेली अविट गे माय विटेना जवळी आहे परी भेटेना पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका योग ध्यान समायुक्तम निष्प्रपंचम परिग्रहं प्रसन्नं वदनं शांतं मंगलं सुमनोहरं ज्ञान वैराग्य संपन्न अखंड निजबोध रूपं पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते नसे आप पर ऐसा जगी जो महात्मा विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा तिथी माघ पौर्णिमा साधोने वाट धरिले निज धामा नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा परिमळाची धाव भ्रमर ओढी तैसी तुझी गोडी लागो मज अविट गे माय विटेना जवळी आहे परी भेटेना विठ्ठल विठ्ठल हाला विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा बोला हाला विठ्ठल विठ्ठल बोला पुंडली भगवती दुर्गा माता की विठ्ठला 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 परिमळाची धाव भ्रमर ओढी तैसी तुझी गोडी लागो मज अविट गे माय विटेना जवळी आहे परी भेटेना महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पंढरीनाथ परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली स्वानंद सुखनिवासी प्रातःस्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरू श्री वामन बाबा सद्गुरू श्री सावळाराम बाबा महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो. माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार मातृभगिनी श्रोता गायक वादक आदी करून कलाकार वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या नाम संकीर्तनाला आरंभ करतो. विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा टाळी वाजवा अभंगावरील चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्याचं आहे, महत्त्वाचं आहे. आपल्या ह्या पुणे नगरीतील भोसरी या परिसरामध्ये भोजापूर युवा मंच यांच्या माध्यमातून संपन्न होत असलेला 10व्या वर्षातला नवरात्रोत्सव आणि तद्निमित्तानं कीर्तन सोहळा त्यातील आजची ही 8व्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे सोपवली आहे. तद्निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या सगळ्यांचेच आधारस्तंभ आणि या परिसराचं असलेलं अत्यंत लाडकं नेतृत्व लाडके आमदार महेशदादा लांडगे यांच्या आधिपत्याखाली आणि अर्थातच आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं असलेलं युवा नेतृत्व सन्माननीय निलेशदादा फुगे यांच्या माध्यमातून संपन्न होत असलेला आणि समस्त ग्रामस्थ भोसरी यांच्या एकत्रीकरणानं संपन्न होत असलेला हा नवरात्रोत्सव आहे. नवरात्रोत्सव म्हटला की तो नवरात्री नवभक्तीच्या अनुषंगानं आपण संपन्न केल्या पाहिजेत असा महाराष्ट्राचा धर्म आपल्याला सांगतो बरं का. महाराष्ट्राचा नवरात्रोत्सव हा भजनाचा नवरात्रोत्सव आहे आणि तो भजनानंच संपन्न केला पाहिजे. याच आग्रहानं किंवा याच एका नियमाप्रमाणे आपण हा उत्सव भजन कीर्तन हरिपाठ या सगळ्या
सांस्कृतिक किंवा आध्यात्मिक पारमार्थिक क्षेत्रातील कार्यक्रमांनी संपन्न करत आहोत। मागच्या अनेक वर्षांच्यापासून आपला हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय। आपणा सगळ्या वारकऱ्यांच्या भक्त भाविकांच्या श्रोत्यांच्या एकत्रित येण्यामुळे या उत्सवाला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे। विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा टाळी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा आहे। अभंग 4 चरणांचा आहे। बऱ्याच जणांच्या परिचयाचा पाठांतरातला मागणीपर प्रकरणातला अभंग आहे। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगातून परमेश्वराकडे एक मागणी केलेली आपल्याला पाहायला मिळेल। पण ज्ञानेश्वर महाराजांची मागणी ही आपल्या सगळ्यांच्या मागणीसारखी मागणी नाही आहे। समाजाच्या ओघाच्या विरोधात असलेली ज्ञानेश्वर महाराजांची मागणी आपल्याला पाहायला मिळेल। जशी आपली सर्वसामान्याची मागणी असते तशी ज्ञानेश्वर महाराजांची मागणी नाही। सर्वसामान्य मनुष्य ज्याप्रमाणे लौकिक प्रपंचातलं काहीतरी भगवान परमात्म्याच्या पुढ्यात जाऊन अपेक्षा करत असतो तशी संत मंडळी कधी अपेक्षा करत नाहीत। संत मंडळी देवाकडून मागतच नाहीत असला भाग नाही आहे। संतही देवाकडून मागत असतात, पण संतांचं मागणं आणि आपलं मागणं याच्यामध्ये महद अंतर असतं। याला कारणच असं आहे, संतांचं मागणं हे अलौकिक मागणं आहे आणि तुमचं आमचं मागणं हे लौकिक मागणं आहे। विठ्ठला विठ्ठला साधू संतांचं मागणं आणि आपलं मागणं याच्यात काय फरक आहे? संतांचं मागणं हे परमार्थाला धरून असतं। संतांचं मागणं हे अध्यात्माला धरून असतं। संतांचं मागणं हे स्वतःच्या आणि जगाच्या हिताला धरून असतं। संतांचं मागणं हे समाजाच्या कल्याणाचं मागणं असतं आणि आपलं मागणं हे फक्त स्वतःच्या कल्याणाचं मागणं असतं। काय फरक आहे आपल्यात आणि संतान? आपलं मागणं हे फक्त स्वतःपुरतं मर्यादित आहे आणि संतांचं मागणं हे समाजाच्या कल्याणाकरता आहे। आपण मागत असताना कधी समाजाकरता मागितलं का? मला सांगा हो नाही बोलत चला जरा माना बिना हलवा जरा मला कळू द्या, बोला माझ्याशी। मला सांगा आपलं मागणं कधी समाजाकरता आपण मागितलं का? कोणीतरी सांगा बरं, या 8 दिवसांमध्ये देवीच्या पुढ्यात हात जोडून कुणीतरी समाजाचं भलं व्हावं असं मागितलेलं आहे? कोण आहे असं मला सांगा? कुणी नाही। समाजाच्या भल्याचं समाजाच्या कल्याणाचं कोणी मागत नाही। पण संत मंडळी मात्र प्रत्येक वेळेला भगवंताच्या पुढ्यात मागत असताना ज्यात जगाचं कल्याण आहे, ज्यात समाजाचं कल्याण आहे, ज्यात जगाचं हित आहे अशा पद्धतीच्याच मागण्या देवाकरता करत असतील तर संतांच्या मागण्या या समष्टी हिताच्या मागण्या आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या मागण्या या व्यष्टी हिताच्या मागण्या आहेत। विठ्ठला विठ्ठला आपल्याला इतरांच्या भल्याचं काही घेणं देणं नसतं। आपल्याला फक्त आपलं चांगलं झालं पाहिजे अशी काही ती अपेक्षा मनुष्य करत असेल तर संतांचं मागणं हे पारमार्थिक मागणं आहे। संतांचं मागणं हे परार्थाचं मागणं आहे, दुसऱ्याकरताचं मागणं आहे, समाजाकरताचं मागणं आहे आणि आपलं सगळ्यांचं मागणं हे स्वार्थी मागणं आहे, म्हणजे केवळ स्वतःकरताचं मागणं आहे। आणि त्यातल्या त्यातही जर संतांच्या मागण्याचा विचार केला तर संत हे नेहमी परमात्म्याला धरून काहीतरी मागतात, म्हणजे भगवंताशी निगडीत संतांचं मागणं असतं। संतांचं मागणं हे भगवंताशी संलग्न असतं। संतांच्या मागण्यात एकतर देव तरी असतात, नाहीतर संतांच्या मागण्यात संत तरी असतात। संत या 2 व्यक्तींच्या व्यतिरिक्त दुसरं काही मागत नाहीत। मागताना काय मागतील? एकतर संत संतांचं मागतील, नाहीतर संत देवाचं मागतील, दुसरं संत काही मागत नाहीत। आणि आपलं कसं आहे, देव आणि संत हे सोडून बाकी आपण सगळंच मागत असतो। आपण बाकी सगळं मागतो, देव आणि संत हे आपल्या मागण्यात कधी नसतात। पण संत मात्र देवाशी संलग्न असलेलंच मागणं भगवंताच्या पुढ्यात करतात। म्हणजे थोडक्यात काय आहे, एका वाक्यात जर सांगायचं झालं तर आपण देवाच्या पुढ्यात जाऊन काय मागतो आणि संत देवाच्या पुढ्यात जाऊन काय मागतात हे एका वाक्यात सांगायचं झालं तर आपण देवाच्या पुढ्यात जाऊन प्रपंच मागतो आणि संत देवाच्या पुढ्यात जाऊन देवच मागतात। विठ्ठला विठ्ठला म्हणून संतांच्या मागण्या पाहणा, संत मागत असताना देव या विषयाला सोडून दुसरं काही मागत नाहीत। मग मागत असताना एकतर देवाचं रूप मागतील, देवाचं नाम मागतील किंवा देवाचे गुण मागतील, म्हणजे नाम रूप गुण याच्याशी संबंधित असलेलंच मागणं तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज आदी करून सगळेच संत देवाच्या पुढ्यात करतात, दुसरं काही मागत नाहीत। तुकोबारायांची मागणी पाहना, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा जडो तुझी
रखुमाईचा पती सोयरिया रखुमाईचा पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 सदा माझे डोळा चढो तुझी मूर्ती 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 सदा माझे डोळा चढो तुझे 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 मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया रखुमाईचा पती सोयरिया रखुमाईचा पती सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया रखुमाईचा पती सोयरिया रखुमाईचा पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ ही सगळी मागणी तुम्ही पहा विठो माऊलिये हा चिवर देई येऊन या राही हृदयी माझ्या ही सगळी भगवान परमात्म्याच्या रूपाच्या संबंधानं काय आहे मागणी आहे सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती ही रूपाची मागणी आहे तुम्ही पाहाल तुकाराम महाराज नामाची मागणी करतात नामाची बाकी काही नको तुमचं नाम आमच्या मुखात आलं पाहिजे एवढंच काहीतरी तुम्ही करा अशी पण तुकाराम महाराजांची मागणी आहे की नाही हरी तुझे नाम गायी नाखंड याविण पाखंड नेणे काही ही पण भगवान परमात्म्याच्या पुढ्यात नामाची मागणी आहे आणि गुणांच्या संबंधानं तुकाराम महाराजांची मागणी विचाराल तर सगळ्यांच्या पाठांतरातली आहे गुण गायीना आवडी हेची माझी सर्व जोडी मग हे गुण काय असतील नाम काय असतील आणि रूप काय असेल या रूप नाम आणि गुण याच्याशीच संबंधित तुकाराम महाराज किंवा सगळीच संत मंडळी देवाच्या पुढ्यात जाऊन मागत असतात म्हणजे तुकाराम महाराज आदी करून सगळे संत ज्ञानोबाराय आदी करून सगळे संत देवाच्या पुढ्यात जाऊन काय मागतात तर ते देव मागतात आणि आपण जाऊन काय मागतो प्रपंच मागतो विठ्ठला 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 मला नाही वाटत आपण कधी प्रपंच सोडून काही देवाच्या पुढ्यात मागितलं असेल देवा आमच्याकडून रोज 2-4 माळांचा तरी जप झाला पाहिजे असं तुम्ही आमच्याकरता काहीतरी करा ही मागणी कोणी देवाच्या पुढ्यात केली का आजपर्यंत हो नाही बोलत चला जरा नाही केली ना आपण कधी मागणी करत नाही देवा काहीही झालं तरी चालेल पण सकाळची तुझी पूजा मात्र आमच्याकडून झाली पाहिजे ती चुकता कामा नये अशी कधी देवाच्या पुढ्यात मागणी केली का आम्ही करत नाही म्हणजे आम्ही देवाच्या पुढ्यात देवाची मागणी कधीच करत नाही आणि संत देवाच्या पुढ्यात देव सोडून दुसरं काही मागत नाहीत आपल्या मागण्या ह्या अत्यंत सामान्य असतात आपल्या मागण्या ह्या अत्यंत लौकिक असतात म्हणजे मी तर म्हणतो आपल्या मागण्या ज्या दर्जाच्या आहेत ना त्या दर्जाच्या मागण्या जर बघितल्या तर आपल्याला देवाच्या पुढ्यात जायची पण काही गरज नाही आपल्या मागण्या एवढ्या सामान्य असतात की तुमच्या मागण्या पूर्ण व्हाव्या याकरता जर समाजात तुम्ही फिरलात तर एखाद्यानं तुम्हाला सहकार्य केलं तर तो पण तुमची मागणी पूर्ण करेल याच्याकरता देवाला अडकवायची गरज नाही आपल्या मागण्या एवढ्या सामान्य आहेत की या जगातला कुठला तरी एखादा जीव तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या त्या मागण्या पूर्ण करू शकतो काय असतात आपल्या मागण्या वासून असून देवा बाबा आमच्याकडे काही संपत्ती नाही आहे देवा आमच्याकडे सत्ता नाही आहे ते आम्हाला मिळू द्या अरे मग ही मागणी एखादा जीव पण पूर्ण करील ना देव कशाला पाहिजे देवाला कशाला अडकवायचं मी नेहमी म्हणत असतो तुमच्या छोट्या छोट्या मागण्यांकरता देवाला अडकवू नका त्याला तेवढंच काम नाही आहे
त्याच्याकडे जगाची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे तसं तर मागूच नाहीये, पण जरी तुम्हाला मागायचं झालं तर देवाच्या पुढ्यात असं काहीतरी मागितलं पाहिजे की जे या जगात देव सोडून दुसरं कुणी देऊ शकत नाही. देव सोडून दुसरं कुणीच देऊ शकत नाही हे जेव्हा तुम्हाला कळेल त्यावेळेला देवाच्या पुढ्यात जायचं आणि देवावर जबाबदारी घालायची. अबा आत्ता आमच्याकरता काहीतरी करा, आता आमचं बळ चालणार नाही. साधू संतांची मागण्याची पद्धत आहे. संत मंडळी देवाच्या पुढ्यात थेट जातात असं नाही आहे. संत मंडळी आधी स्वतःचं बळ वापरून पाहतात, स्वतःचे प्रयत्न करून पाहतात. आपले सगळे प्रयत्न संपले, आपलं सगळं बळ संपलं, आता आपलं बळ काम करणार नाही, आता आपली शक्ती कमी झाली आहे, आता देव सोडून दुसरं कोणी आम्हाला सहकार्य करणार नाही हे जेव्हा त्यांना पटतं तेव्हा ते देवाला मध्यस्थी घालतात. तोपर्यंत देवाला अडकवत नाहीत. म्हणजे जोपर्यंत आपली शक्ती आहे तोपर्यंत आपण आपल्याच शक्तीने प्रयत्न केले पाहिजेत. देवाला लहान लहान गोष्टींकरता अडकवायचं नाही. आणि आपली शक्ती एकदा का संपली, आपले प्रयत्न संपले, आता आपल्याकडून पुढे प्रयत्न होणारच नाहीत, आता आपलं बळ चालणारच नाही, असं जेव्हा आपल्याला वाटेल त्यावेळेला आपण देवाला अशी प्रार्थना करायची असते, आता मज साय येथे करावे देवा, आता मज साय येथे करावे देवा, मध्यस्थी करायला सांगायचे, हस्तक्षेप करायला सांगायचं. पण कधी आपले प्रयत्न पूर्ण झाले, आता आपल्या प्रयत्नानं होत नाही, मग देवाला प्रार्थना करायची असते, आमच्याकडून तूच सेवा करून घे. पण कशी? तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवणी, सकळ गोवा उगवणी तुझी सेवा घेई, अशी तुकाराम महाराज प्रार्थना करतात देवाला. गोवा उगवणी सेवा घेई. गोवा शब्दाचा अर्थ काय हो? गोवा म्हणजे काय? दुर्दैवानं शुद्ध मराठीतला गोवा कोणालाच माहिती नाही. लोकाला दोनच गोवा माहिती, एक फिरण्याचा आणि दुसरा खाण्याचा. दोन्ही चांगले नाहीत, दोन्ही चांगले नाहीत, पण ते लोकाला माहिती आहेत. गोवा शब्दाचा शुद्ध मराठीत गोवा शब्दाचा अर्थ आहे गुंता. गोवा शब्दाचा अर्थ आहे आडकाठी, प्रतिबंध, या सगळ्याला गोवा असं म्हणतात. मग तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवणे म्हणजे काय? तुझ्या सेवेत अंतर पाडणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत, तुझ्या सेवेपर्यंत येण्याकरता जे जे प्रतिबंध आहेत, तुझी सेवा न होऊ देणाऱ्या ज्या ज्या आडकाठी आहेत, त्या सगळ्या बाजूला करून तू आमच्याकडून सेवा करून घे. कारण आम्ही प्रयत्न केले, आता ते चालत नाही, म्हणून आता माझं साह्य येथे करावे देवा. देवा, आत्ता आम्हाला तुम्ही सहकार्य करा.
अशा पद्धतीनं संतांची मागणी असेल तर संतांच्या या मागणीकडे आपण पाहावं. संतांच्या मागण्या या अलौकिक मागण्या असतात. लौकिकातली मागणी संत मंडळी करत नाहीत. आणि तुमची आमची मागणी ही अत्यंत सामान्य असते. ल्यावे खावे प्यावे असावे सदैव हेच करी हा संसारिक. तुकाराम महाराज म्हणतात दुसरी काही आम्ही अपेक्षा करत नाही. ल्यावे खावे प्यावे किंवा ल्यावे खावे बरे असावे सदैव, 2 पाठ आहेत. ल्यावे खावे प्यावे, आपल्याला काय पाहिजे? सामान्य अपेक्षा. खावे चांगलं असावं, प्यावे चांगलं असावं आणि ल्यावे म्हणजे घालायला चांगलं असावं, एवढ्याच आपल्या मागण्या आहेत. याच्यापेक्षा पलीकडं आपल्या काही मागण्या नसतात. पण संत मंडळीच्या मागण्या याच्यापेक्षा पुढं असतात. ते जाऊन देवाशी संलग्न असलेल्या काही गोष्टी करत असतील, मागणी करत असतील तर ज्ञानेश्वर महाराजांची या अभंगातली मागणी पहा. ती मागणीसुद्धा सगळ्या समाजाच्या प्रवाहाच्या उलट दिशेला जाणारी मागणी आहे. ज्ञानेश्वर महाराज देवाला प्रार्थना करतात, ती देवाशी संबंधित प्रार्थना करतात. पण ज्ञानेश्वर महाराजांनी देवाच्या रूपाची मागणी केलेली नाही. ज्ञानोबा देवाच्या गुणाचीही मागणी करत नाहीत आणि ज्ञानेश्वर महाराज देवाच्या नामाचीही मागणी करत नाहीत. ज्ञानेश्वर महाराजांची अपेक्षा फक्त एवढीच आहे की येन केन प्रकारेन, कुठल्याही पद्धतीनं काय झालं पाहिजे, आमच्या अंतःकरणाला तुझी गोडी लागली पाहिजे, एवढी मागणी ज्ञानेश्वर महाराजांनी देवाच्या पुढ्यात केली. आणि त्या मागणीचं परिमाण काय असावं, म्हणजे त्या मागणीचं काय स्तर असावा, त्या मागणीचा काय दर्जा असावा, त्या मागणीची किती खोली असावी. आम्ही जी तुमच्याकडून गोडी मागत आहोत, तुझी गोडी लागली पाहिजे असं जे आम्ही म्हणत आहोत, त्याची खोली नक्की किती असावी, ते किती व्यापक असावं हे आपल्याला कळावं. याकरिता दृष्टांत देऊन ज्ञानेश्वर महाराजांनी पटवून सांगितलंय. अभंगाचं पहिलं चरण. परिमळाची धावा भ्रमर ओढी, परिमळाची धावा भ्रमर ओढी, परिमळाची धावा भ्रमर ओढी, परिमळाची धावा तैसी तुझी गोडी लागो मज. ज्ञानेश्वर महाराजांनी अपेक्षा केलेली आहे, तैसी तुझी गोडी लागो मज. तैशी तुझी गोडी लागो, मज काय लागो, गोडी लागो. कैसी लागो, तैसी लागो. कैसी लागो, तुम्ही तैसी लागो तर म्हणाल जरा, बाकीचं मी बोलतो ना सगळं. तैसी लागो, कैसी गोडी लागो, तैसी लागो. आता तैसी म्हणजे कैसी,
जैसी पूर्वार्धात सांगितली तैसी. परिमळाची धाव भ्रमर ओढी. तैसा हा शब्द आहे की नाही, हा एकटा येत नाही, तो जोडून येत असलेला शब्द आहे. तैसा म्हटला की अगोदर काय असणार आहे, जैसा असणार आहे. मग तैसी म्हटल्यानंतर कैशी, तर जैसी परिमळाची धाव भ्रमर गोडी तैसी तुझी गोडी लागोमज, हा ज्ञानेश्वर महाराजांचा मतितार्थ आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला परमेश्वराची जी गोडी मागितलेली आहे, तुझी गोडी आम्हाला लागावी, अशी जी ज्ञानेश्वर महाराज अपेक्षा करतात, त्याच्याकरिता दृष्टांत म्हणून ज्याला जवळ केलेलं आहे तो भ्रमर आहे. भ्रमराला ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत म्हणून जवळ करतात. परिमळाची धाव भ्रमर ओढी. जो भ्रमर आहे की नाही, भ्रमर आपल्या भाषेत आपण त्याला भुंगा म्हणतो. जो भुंगा आहे, भ्रमर आहे, त्याचं कौशल्य काय आहे, कमळ पुष्पावर बसल्यानंतर त्यातलं मकरंद सेवन करणं हे त्याचं कौशल्य आहे. कमळ पुष्पामध्ये जो परिमळ आहे, जो मकरंद आहे, ते मकरंद सेवन करण्याचं कौशल्य फक्त त्या भ्रमराकडं असतं. माणसाला ते जमत नाही. माणसाला फक्त सुवास घेता येईल, पण माणसाला परिमळ सेवन करता येत नाही. परिमळ सेवनाचं पूर्ण कौशल्य हे त्या भ्रमराकडं असतं. भ्रमराला मात्र तेवढं जमतं. पण केवळ तेवढंच जमतं म्हणून भ्रमराला जवळ केलंय असं नाही. त्याला मकरंद सेवन करता येतो म्हणून ज्ञानेश्वर महाराज त्याला जवळ करतात, अशातला भाग नाही आहे. ज्ञानेश्वर महाराजांना परिमळ सेवन करत असताना भ्रमराच्या अंतःकरणामध्ये जी गोडी असते ना, ती गोडी त्याच्याशी संबंध आपला लावायचा आहे. त्याची गोडी मोठी असते की नाही. तुम्ही पहा, त्या भ्रमराचा अशी रीत आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या भ्रमराची अशी रीत आहे की तो भ्रमर आपल्याला कमलपुष्पातला मकरंद मिळावा याकरिता दूर दूरपर्यंत प्रवास करत असतो. दूर दूरपर्यंत प्रवास करतो. कोण? भ्रमर. प्रवास करतो कशा करता? कमळपुष्पा करता. कमळातला मकरंद त्याला सेवन करता यावा याच्याकरता. मग कमळातला मकरंद सेवन करता यावा म्हणून तो दूर दूरपर्यंत प्रवास करतो. कमळपुष्प त्याला मिळाला की तो कमळपुष्पावर बसतो आणि त्यातलं मकरंद सेवन करायला सुरुवात करतो. आता गंमत अशी आहे की एकदा का तो कमळावर बसला आणि एकदा का त्यानं मकरंद सेवन करायला सुरुवात केली की त्याच्यानंतर तो पाहतच नाही की मकरंद सेवन करायला लागल्यापासून आता किती वेळ झाला हे तो पाहत नाही. तो पाहत नाही म्हणजे त्याची वेळ आपल्यासारखी ठरलेली नसते 7 ते 9. त्याची वेळ आपल्यासारखी ठरलेली नसते 10 ते 12. 10 वाजता बसतोय 12ला उठायचं हे तो कधीच ठरवत नाही. 2ला बसलोय 4ला उठायचं हे तो कधीच ठरवत नाही. एकदा का तो बसला की बसल्यानंतर तो मकरंद सेवनामध्ये एवढा रममाण होतो, एवढा रममाण होतो, एवढी त्याची रती वाढते, एवढी त्याची गोडी लागलेली असते की अगदी संध्याकाळची वेळ झाली की तो कमळपुष्प आपल्या आता पाकळ्या मिटून घेईल आणि पाकळ्या मिटून घेतल्या की आपण आतमध्ये गुदमरू आणि गुदमरून आपला जीव जाईल याची सुद्धा कल्पना त्याला येत नाही. कारण त्याला काय आहे? गोडी आहे. गोडी त्याला मकरंद सेवनाची काय आहे? गोडी आहे. त्यामुळे तो विचार करत नाही बाबा आता पाकळ्या मिटतील, पाकळ्या मिटल्यानंतर आपण आता बाहेर पडू शकत नाही, पाकळ्या मिटल्या की आपण त्याच्यामध्ये आपला जीव गुदमरेल आणि आपण मरू याची सुद्धा तो कल्पना करत नाही. याचं कारण आहे त्या मकरंद सेवनात त्याची गोडी लागलेली असते. बरं, दुसरा मुद्दा असा आहे की पाकळ्या मिटल्यानंतर तो बाहेर पडत नाही, आतमध्ये गुदमरून मरतो. आतमध्ये गुदमरून मरतो, पण म्हणून तो बाहेर पडू शकत नाही असं पण नाही. ध्यानात घ्या मी काय बोलतो, लक्ष द्या. मकरंद सेवना करता बसलेला तो भ्रमर संध्याकाळ झाल्यानंतर कमळ जेव्हा आपल्या पाकळ्या मिटतो तेव्हा तो त्यातून बाहेर पडूच शकत नाही असं नाही. बाहेर पडू शकतो, तो सहज बाहेर पडू शकतो. कारण मकरंद सेवन करणं हे त्याचं जसं एक कौशल्य आहे तसं एवढं एकच कौशल्य त्याच्याकडे आहे असं नाही ना. असं नाही आहे. जर त्याला मकरंद नाहीच मिळाला, जर त्याला कमळपुष्प नाहीच मिळाला तर त्याचं दुसरं काम आहे की नाही? दुसरं काय काम आहे सांगा मला त्याचं? ज्ञानोबा म्हणतात भ्रमर भेदे कोडे भलतैसे काष्ठ कोरडे परिकळिके माझी सापडे कोवळीये. ज्ञानोबा म्हणतात भ्रमर भेदी कोडे भलतैसे काष्ठ कोरडे म्हणजे लाकूड कोरण्याचं काम. नुसतं लाकूड नाही, कोरडं लाकूड म्हणजे वाळलेलं लाकूड कोरण्याचं काम त्या भ्रमराला येतं की नाही मला सांगा? भ्रमराला तेवढं जमतं. मी गमतीनं म्हणत असतो जरी त्या कमळाला मकरंद नाहीच मिळाला ना तरी त्याच्याकडं तेवढं एकच काम आहे असं नाही, त्याच्याकडं पार्ट टाइम जॉब सुद्धा आहे. मग तो कसला आहे तर ते लाकूड कोरण्याचं त्याच्याकडं. अरे पण जो लाकूड कोणाला कोरता येईल मला सांगा? आपल्यापैकी कोणाला? कुठलाही अस्त्रशस्त्र न वापरता लाकूड कोरून दाखवा, येईल का आपल्याला कोरता? ते नाही जमत. जे आपल्याला जमत नाही ते त्या भ्रमराला जमतं. कुठल्याही अस्त्रशस्त्राशिवाय तो लाकूड पोखरू शकतो, तो कोरून पलीकडच्या बाजूला जाऊ शकतो. आता ते वाळलेलं लाकूड किती कठीण आहे मला सांगावं.
हा किती टणक आहे. आपल्याला ते जे हाताने करता येणार नाही, अस्त्राशस्त्राशिवाय करता येणार नाही, तो ते सहज करू शकतो. मग जर वाळलेलं लाकूड पोखरून तो जर पलीकडच्या बाजूला जाऊ शकतो, तर ती कमळाची पाकळी किती कठीण असते मला सांगा. कठीण आहे का ती? नाही, अत्यंत नाजूक, अत्यंत कोमल, एक बारीकसा पदर असतो त्या कमळाच्या पाकळीचा. आता तो चिरून तो बाहेर नाही का येऊ शकत? येऊ शकतो की नाही मला सांगा? सहज येऊ शकतो. लाकूड कोरता येतं त्याला, ती कमळाची पाकळी काय काय चीज आहे? सहजच तो पोखरून बाहेर येऊ शकतो. परंतु आपण आता हे मकरंद सेवन सोडावं आणि आपला जीव जाईल म्हणून जीव वाचवण्याकरिता ती कमळाची पाकळी चिरावी आणि मग आपण त्यातून बाहेर जावं, एवढा विचारच त्याच्या मनात येत नाही, कारण तो मकरंद सेवनात रत असतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तेथ उत्तीर्ण होईल प्राणे परी कमळ दळ चिरून नेणे. ज्ञानोबाराय म्हटले, उत्तीर्ण होईल प्राणे म्हणजे त्याचा जीव जाईल, परी कमळ दळ चिरून येणे, पण कमळाची पाकळी चिरून पलीकडच्या बाजूला जावं असा विचार पण त्याच्या मनात येत नाही. एवढी गोडी भ्रमराला मकरंदाची असते. विठ्ठला विठ्ठला त्यामुळे त्याच्या अंतःकरणामध्ये जी गोडी निर्माण झालेली असते की नाही, ज्ञानोबाराय म्हणतात, तैसे तुझी गोडी लागो मज. जेवढी गोडी त्याला त्या मकरंदाची आहे तेवढीच गोडी आम्हाला पण तुमची लागू द्या, ही ज्ञानेश्वर महाराजांची अपेक्षा आहे. ज्ञानोबारायांनी भ्रमराला जवळ केलंय बरं का. वास्तविक त्या भ्रमराला आपल्या लेखी काही किंमत नाही. आपण भुंग्याला काय किंमत देतो मला सांगावं? भ्रमराला आपल्या लेखी काही किंमत आहे का? उडत उडत आलाच आपल्या घरात तर तुम्ही त्याला 2 क्षण बसू देता का? बसू देता की हाकलवता? हाकलवतो आम्ही नाही त्याला जवळ करत. पण ज्ञानोबाराय त्याला दृष्टांत म्हणून जवळ करतात. तुम्हाला एक अगदीच गंमत किंवा अगदीच महत्त्वपूर्ण तत्वविवेचन सांगायचं झालं तर मी असं म्हणेन की ज्ञानेश्वर महाराज भ्रमराला जवळ करतात, आपण त्याला जवळ करत नाही, पण ज्ञानोबाराय त्याला जवळ करतात. असं म्हणण्यापेक्षा मी तर असं म्हणेन की या जगात ज्याला कुणीच जवळ करत नाही त्याला जी जवळ करते त्यांना माऊली म्हणतात. अगदी सोपं आहे. कोणीच ज्यांना जवळ करत नाही माऊली त्यांना जवळ करतात ना. बरं, एकच भ्रमराचं उदाहरण असं नाही. कावळ्याला कोण जवळ करतं? कोणीच नाही. पण पहिलं तोगे काऊ कोकत आहे, शकूनगे माये सांगत आहे, याच्याकरता ज्ञानोबाराय कावळ्याला जवळ करतातच ना. आम्ही त्याला 2 क्षण पण बसू देत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी. हे कोणाला आहे? कोणासाठी चाललंय हे? कावळ्यासाठी. कावळ्यासाठी ज्ञानोबाराय म्हणतात, उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडवीन पाहू किंवा मडवीन पाहू. आता सोन्याने मडवीन काय? पाहू म्हणजे पाय. आता ते पायात सोन्याचे अलंकार कोणी बघितले? तो सोन्याचे अलंकार तुम्ही पाहिलेत हे खरं आहे, पण पायातला कुठला सोन्याचा अलंकार असतो मला सांगा? कुठलाच नाही. आम्ही फार तर हातात घालू, गळ्यात घालू, कानात घालू, नाकात घालू, हे सगळं करू आम्ही, पण पायात कुठला सोन्याचा अलंकार असतो? पण ज्ञानोबाराय त्या कावळ्याला म्हणतात, सोन्याने मडीनं पाहू किंवा दही भाताची उंडी. एवढं जवळ जर कावळ्याला करत असतील, आम्ही कावळ्याला जवळ करत नाहीत, पण ज्ञानोबाराय त्याला जवळ करतात. दुसरं बरं, हे पण नसेल पटत तर रेड्याला काय किंमत देतो आम्ही? काय किंमत दिली आम्ही रेड्याला? आम्ही नाही दिली, पण ज्ञानोबारायांनी जवळ केलं की नाही? किती जवळ केलं? त्याचं पण समाधी मंदिर व्हावं एवढं जवळ जर ज्ञानोबाराय करत असतील तर साधं आहे. ज्याला जगात कुणीच जवळ करत नाही त्यांना जी जवळ करते त्यांना माऊली असं म्हणतात. म्हणून ती जगाची माऊली आहे. म्हणजे हे मी एवढ्या करता सांगितलं, यदा कदाचित जर उद्या तुम्हाला असं वाटलंच की आता आपल्याला कोणी विचारत नाही, त्यावेळेला आपण बॅग भरायची, बस एवढं लक्षात ठेवा, आणि आळंदीला जायचं, कारण दुसरं कोणीच जवळ करणार नाही माऊली सोडून. म्हणून ज्ञानेश्वर महाराज जे भ्रमराला जवळ करतात ना, त्या भ्रमराच्या ठिकाणी जो अत्यंत विलक्षण गुण आहे, कसला गुण आहे? मकरंद सेवनाचा गुण आहे. आणि मकरंद सेवन करत असताना जी गोडी त्या भ्रमराच्या ठिकाणी आहे, ज्ञानोबाराय म्हणतात त्या भ्रमराच्या ठिकाणी जशी गोडी आहे तशीच गोडी आमच्या अंतःकरणाला लागली पाहिजे. विठ्ठला विठ्ठला तशाच पद्धतीची गोडी असावी. आम्हाला गोडी नाही असं नाही आहे, तुमच्या आमच्या अंतःकरणाला गोडी नाही असं नाही आहे. फक्त फरक एवढाच आहे की तुमच्या आमच्या अंतःकरणाला जी गोडी आहे ती परमात्मा सोडून गोडी आहे, आमच्या अंतःकरणाला नाही. आमच्या अंतःकरणाला जी गोडी लागली आहे ती विषयांची गोडी लागली आहे,
आणि संतांच्या अंतःकरणाची अपेक्षित गोडी आहे ती परमेश्वराची गोडी आहे. आपल्याला विषयाची गोडी आहेच ना. देव धर्म या संबंधाने फार आपल्या अंतःकरणाला गोडी नसते. आपल्या अंतःकरणाला गोडी कसली आहे? केवळ विषयांची गोडी आहे. तुकोबराय म्हणतात, देव धर्म सांदी पडले सकाळ, देव धर्म सांदी पडले सकाळ, धर्म सांदी पडले सकाळ, देव धर्म सांदी पडले सकाळ, देव धर्म सांदी पडले सकाळ, देव धर्म सांदी पडले विषयी गोंधळ गाजत असे किंवा विषय ओढी भुलले जीव, आता यांची कोण करील कीव, नुपजे नारायणी भाव पावोनी ठाव नरदेह. त्याचा अन्वय असा करता येतो, नरदेह ठाव पावोनी नारायणी भाव न उपजे, विषय ओढी भुलले जीव, आता यांची कोण करील कीव. अरे नरदेहासारखी उत्तम गती आपल्याला प्राप्त झाल्यानंतर सुद्धा देवाच्या संबंधानं जर विचार अंतःकरणामध्ये येत नसेल तर त्यांना माणूस तरी कसं म्हणायचं. ज्ञानोबा तुकोबा त्यांना माणसं पण म्हणायला तयार नाहीत. जर देव धर्म देश या संबंधानं कोणतीच जबाबदारी आपल्याला वाटत नसेल तर काहीतरी ऐक्य नाही, आमच्यावर काहीतरी कृतज्ञता आहे. भगवान परमात्म्यानं अत्यंत अमूल्य अशा पद्धतीचं हे जीवन दिलं असेल तर कृतज्ञता म्हणून तरी आपण त्याचं भजन करावं की करू नये, केलं पाहिजे ना.
सामान्य एखादी गोष्ट घेतली तर आपण त्याचं नाव घेतो की नाही? घेतो. एखाद्यानं सामान्य कुठली तरी मदत केली असं समजा. तुम्ही संकटात होते, संकटातून बाहेर पडावं याकरता सामान्य माणसानं कुठली तरी एखादी सामान्य मदत केली, तर दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याचं नाव घेता की घेत नाही? घेतो ना आपण. मी तर अत्यंत सामान्य बोलत असतो. चौकात एखाद्यानं चहा जरी पाजला ना, तरी दुसऱ्या दिवशी 4 चौकात भेटल्यावर सांगावं लागतं, काल यांनी आम्हाला चहा पाजलाय असं सांगावं लागतं. न सांगितलं तर त्याला राग येतो. माझं नाव नाही सांगितलं म्हणून येतो की नाही? तुम्ही सप्ताह करणाऱ्यांना विचारा. देणगीदारांच्या यादीत जर त्याचं नाव राहिलंच, चुकून त्याचं नाव राहिलंच, तर त्याला मोठा राग येतो. का बरं? अरे माझी देणगी लिहिली नाही, भले ती 11च रुपयाची असते, 51चीच असेल, पण तो रागावतो लगेच. म्हणजे सामान्य जरी एखाद्यानं आपल्याला सहकार्य केलं, मदत केली, तर आपण त्याचं नाव घेतो. परमेश्वरानं अत्यंत अमूल्य जीवन दिलेलं आहे, ते पण अगदी मोफत. तरी पण आपण त्याचं नाव घ्यायला जर तयार नसू, तर मग मात्र खंत व्यक्त करतात संत मंडळी, आता यांना काय म्हणावं अशा पद्धतीचं. म्हणून देवाच्या संबंधानं आपली काहीतरी जबाबदारी आहे. एक, देशाचे आपल्यावर काहीतरी उपकार आहेत, काहीतरी कृतज्ञता आहे, त्याच्याही संबंधानं कधीतरी आपण विचार करावा की नाही? प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या पद्धतीनं थोडं थोडं का होईना देशासाठी योगदान देणं हे आपलं कर्तव्य आहे. आपलं कर्तव्य आहे. आपली संस्कृती असेल, आपला धर्म असेल, या संबंधानं जागृती करणं ही आपली परंपरा आहे. त्याच्याकरता आपण प्रयत्न केले पाहिजेत की नाही? आपण प्रयत्न केले पाहिजेत आपल्यापासून. याची सुरुवात आपल्यापासून असली पाहिजे. इतरांना सांगून काहीच होत नाही आणि त्याच्यानं काही परिणाम पण होत नाही. नुसतं सांगणं असतं की नाही ते परिणामकारक नसतं, जे करणं असतं ते परिणामकारक असतं. ध्यानात घ्या तुम्ही. इतरांना सांगत राहिलो परिणाम होत नाही. इतरांना सांगत असताना त्याची सुरुवात तुमच्याकडून असेल तर परिणाम होणार आहे. नुसता कसा परिणाम होईल मला सांगा? संत मंडळी असं करत नाहीत. आधी केले आणि मग सांगितले असा संतांचा स्वभाव आहे. आधी ते करतात, सांगणं नंतर. आमचं कसं आहे की क्रिया करून दावी ती अंगी, हे खरं आहे. परंतु संत मंडळीचं तुम्ही पहा, ही आधी करतील आणि नंतर सांगतील, आणि आम्ही आधी सांगू आणि नंतर नाही करू म्हणायचंच नाही. आम्ही नुसतं सांगूच, आम्ही करण्यापर्यंत पण जात नाही. आम्ही आपलं नुसतं सांगणं चाललंय, तसं नसलं पाहिजे. देव देश धर्म या संबंधानं आपलं काहीतरी स्वतंत्र जबाबदारी आहे, कर्तव्य आहे, आणि ते आपण पाळलं पाहिजे. मी अनेक वेळा आग्रह करत असतो. अलीकडे एक चांगली गोष्ट व्हायला लागली. महाराष्ट्रावर फिरत असताना असं जाणवायला लागलं की बऱ्याच अंशी 70-75% सप्ते तरी आता तरुणांनी हातात घेतलेत. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. तरुण मंडळी एकत्र येऊन आता सप्ते करायला लागले. गावातली ज्येष्ठ मंडळी त्यांना मार्गदर्शन करतील आणि तरुणांनी सगळा कारभार सांभाळायचा. अशा पद्धतीचं बऱ्याच ठिकाणी व्हायला लागलं. पण मी अनेक वेळा त्यांना असं म्हणत असतो की या सप्त्यामध्ये, म्हणजे जिथं कुठं तरुणांचं असतं तिथं मी म्हणत असतो की त्या सप्त्यामधले जे तरुण आहेत ना, ते आम्हाला फार महत्त्वाचे आहेत. संप्रदायाच्या, पंथाच्या, धर्माच्या दृष्टीनं हे तरुण फार महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे त्या तरुणांना लांब करू नये, शक्य होईल तेवढं आपण जवळ करावं ना. मी तर गमतीनं असं पण म्हणत असतो, जेवढी धोतरवाळी मंडळी महत्त्वाची आहेत ना, जीन्स पॅन्टवाली पण तेवढीच महत्त्वाची आहेत. आपल्याकरता महत्त्वाची आहेत ना. आपण पारायण करू, आपण काकडा करू, आपण हरिपाठ करू, आपण कीर्तन करू, आपण जागर करू, या सगळ्या गोष्टी आपण करू, पण जेवण वाढायचं असलं की कोण पाहिजेत? मग तीच पोरं आम्हाला पाहिजेत. सतरंजा अंतरायच्या असल्या की मग कोण पाहिजे? तीच पोरं पाहिजेत. मग ती महत्त्वाची आहेत की नाही मला सांगा? हो नाही बोला. महत्त्वाचीच आहेत ना, ती नक्कीच महत्त्वाची आहेत. पण माझा पुढचा मुद्दा असा असतो की ही जीन्स पॅन्ट आमच्यासाठी महत्त्वाची आहेच, पण या वर्षीची जीन्स पॅन्ट जर पुढच्या वर्षीचा धोतर झाला तर आम्हाला जास्त आनंद असतो. तो पण रूपांतरित होणं हे आमच्याकरता अत्यंत महत्त्वाचं ठरेल आणि ती जबाबदारी सुद्धा आपण घेतली पाहिजे. विठ्ठला 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 विठ्ठला. ती जबाबदारी आपण घेतली पाहिजे. थोडं त्यांना हळूहळू डहाळे केतुलेनी एके वेळे मार्गाचेनी बळे निश्चित ठाके, ज्ञानोबा म्हणतात की नाही, त्याप्रमाणे घालत असेल ना तो, आज जीन्स पॅन्ट टी शर्ट घालत असेल, त्याला सांगावं ये तू ये, तर कमीत कमी ये. तुम्हाला ॲक्सेप्ट तर केलं पाहिजे. तुम्ही ॲक्सेप्ट करू. पुढच्या वर्षी काय होईल? पुढच्या वर्षी तो शर्ट काढेल आणि पुढच्या वर्षी तो आपल्यासारखा सदरा घालेल. त्याच्यानंतर जीन्स पॅन्टच्या जागेवर लेंगा येईल आणि त्याच्या पुढच्या वर्षी मस्त टोपी वगैरे, धोतर वगैरे सगळं येईल की नाही? तुम्ही होतं म्हणा.
कॉन्फिडन्स तर दाखवा मला असं जरा, म्हणजे आम्हाला बोलायला बरं वाटलं पाहिजे. आलं पाहिजे, ते आलं पाहिजे आणि ती जबाबदारी आपली आहे. आणि ती जबाबदारी आपली आहे. मी अनेक वेळा म्हणत असतो की हे संस्कार तरुण वयात होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्याही पेक्षा हे संस्कार कुमार वयात होणं महत्त्वाचं आहे. म्हणून मला अत्यंत आनंद असतो जेव्हा ही अशी माझ्या मागे जी सगळी टाळकरी उभी आहेत ना, हे यांचं फार मोठं सद्भाग्य आहे. माऊलींची त्यांच्यावर मोठी कृपा आहे की एवढ्या लहान वयात त्यांच्या शरीरावर वारकऱ्याचा पोशाख आहे. हे फार मोठी कृपा आहे. अन्यथा तो येत नाही लवकर, तेवढी सद्बुद्धी येत नाही, परंतु ती त्यांच्या शरीरावर आहे. धन्य माता पिता तयाची असं आपण म्हणावं, कारण त्यांनी त्यांच्या लेकराला आपण वळवलंय ना भक्ती मार्गाकडे. हे आपलं काम आहे की नाही? हे आपलं काम आहे. तुम्हाला खरं सांगतो, ही जबाबदारी आता सर्वस्वी तुमची आहे. सर्वस्वी देव, देश आणि धर्म या संबंधानं जागृती करून देणं ही तुमची जबाबदारी आहे. का सांगू? कारण ही जबाबदारी कॉन्व्हेंटच्या शाळा घेत नाहीत. ही जबाबदारी ते लोक घेत नाहीत. कॉन्व्हेंटची शाळा आपला धर्म शिकवत नाही आणि ती तुमची परंपरा पण शिकवत नाहीत, महात्मे पण सांगत नाहीत. ती जबाबदारी तुमची आहे, आपली आहे, पालकांची जबाबदारी आहे. म्हणून शाळा वाईट आहेत असं माझं म्हणणं नाही आणि मला ते म्हणता पण येणार नाही, कारण माझं स्वतःचं शिक्षण कॉन्व्हेंटचं आहे. 10वीपर्यंत मी कॉन्व्हेंटमध्ये शिकलो आहे, त्याच्यामुळे तसा काहीच प्रश्न नाही आहे. परंतु तरी पण मी तुम्हाला गंमत सांगेन. एक अगदी विषय निघाला आहे म्हणून मी गंमत सांगेन, ते महत्त्वाचं आहे. मी पण कॉन्व्हेंट शाळेत शिकलो आहे. मी 3रीला असताना माझ्या वडिलांनी शाळा चेंज केली माझी, आणि 3रीला असताना मला ॲडमिशन घेतलं एका नवीन शाळेमध्ये. त्याच शाळेत मी पुढे 10वीपर्यंत शिकलो. त्या शाळेमधून एकदा माझ्या वडिलांना अशी नोटीस आली. कसली नोटीस आली? तो तुमचं मुलगा जे सकाळी गंध लावून येतो ते चालणार नाही, आणि डोक्यावर असलेली जी शेंडी आहे ती पण चालणार नाही. तेव्हापासून होती. तेव्हापासून बाबांनी दुसऱ्याच दिवशी गेला, प्रिन्सिपलला भेटले आणि प्रिन्सिपलला सांगितलं, हे जर चालणार नसेल तर ॲडमिशन कॅन्सल करायची काय प्रोसेस आहे ती सांगा म्हटले. ॲडमिशन कॅन्सल करू, पण हे राहणारच म्हटले. काय लाजायचं आहे त्याच्यामध्ये मला कळत नाही. तरुणांनी लाजू नये. मी तर अनेक वेळा असं म्हणत असतो की आपण हिंदूच आहोत हे दाखवण्याकरिता कमीत कमी 2 गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजेत. एक तुमच्या डोक्यावरची शेंडी आणि दुसरं तुमच्या कपाळावरती गंध. याला लाजायचं नाही अजिबात. कुठलाही लावा, कुठलाही लावा, काही आहे. तुम्ही अगदी तिथं गुलाल लावलात तरी हरकत नाही, भंडारा लावलात तरी हरकत नाही, बुक्का लावा, कुंकू लावा, चंद्रकोर लावा, काय लावायचं ते लावा, पण काहीतरी लावा, काहीतरी लावा. मला फार आनंद वाटला. मी फेटा बांधताना मी निलेश भाऊंच्या घरात फेटा बांधला, आणि फेटा घालत असताना माझं निरीक्षण फार बारीक असतं. मी अगदी काहीच सोडत नाही. मी फेटा बांधत असताना त्यांचा मुलगा ऋग्वेद तिथं आला, आणि ऋग्वेद आल्यानंतर निलेश भाऊने त्याला पहिला प्रश्न केला, का रे कपाळावर गंध का नाही? लावून घे बरं आधी. त्याला गंध लावायला सांगणं, हे जे संस्कार आहेत ना, हे आपल्या मुलांवर करणं आपली जबाबदारी आहे. दुसरं कोणी सांगायला येणार नाही. आपल्या कपाळावर असावा आणि पुढच्या पिढीला सुद्धा सांगावं, कारण आपल्या धर्माचं जागरण आपल्यालाच करता येतं. अन्य कुणी त्याच्यामध्ये इंटरफेअर करणार नाही. आता ते आपणच करायचं. मला फार आनंद वाटला की काही दिवसांच्या पूर्वीच ज्या ठिकाणी एक महान सत्कार्य झालेलं आहे त्या ठिकाणी आपण जाऊन कीर्तन करणार आहोत की आपल्या आमदार साहेबांनी एक शंभूराजांचा एवढा मोठा पुतळा उभारला आहे की तो आपल्या पुण्याची आता शान झालेली आहे. कुणी यावं, आल्यानंतर ते पाहून जायचं. हे म्हणतात ना, जर तुम्ही तिकडे गेलात तर तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहता येतं, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहता येतं. त्याप्रमाणे तुम्हाला जर स्टॅच्यू ऑफ रिलिजन बघायचं असेल, धर्माचं प्रतीक बघायचं असेल, तर तुम्हाला तो पुतळा पाहता येईल. ते पाहणं म्हणजे काय आहे, तो पुतळा उभारणं म्हणजे काय आहे, आमच्या धर्माची जागृती करणं आणि प्रत्येकाच्या मनामनात तो धर्म रुजवणं, हे काम जर महेशदादांनी केलं असेल ना, तर व्यासपीठाच्या माध्यमातून मानावे तेवढे आभार थोडे. ही आपली जबाबदारी आहे. आपण त्या गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणून कुमार अवस्थेपासून देव, देश आणि धर्म या तिघाच्या संबंधांना जागृती झाली पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, दुर्दैवानं आपली गती आता अशी आहे की देव देश धर्म काय मी बोललो आधी? नाही. ते झालं आपलं प्रमाण, तोच प्रमाण आपला झाला. मला तेच आठवायचं होतं. देवधर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे
असा आपला विषय सुरू आहे. नाहीतर देवाच्या संबंधानं आपल्याला गोडी नाही. आपल्याला गोडी कसली आहे? विषयाची गोडी आहे. जसं महाराज म्हटले की विषय ओढी भुलले जीव, म्हणजे विषयांकडे आम्ही रत होतो, देवाकडे आमची गोडी जात नाही. विठ्ठला विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला. टाळी वाजवा, बोला विठ्ठला 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 विठ्ठला. त्यामुळे ती गोडी गेली पाहिजे. नाहीतर आमच्या अंतःकरणात गोडी नाही असं नाही, आहे पण विषयांची आहे. आणि विषयांकडे आम्ही अगदी त्वरेने जातो. विषयांकडे जीव कसा जातो हे दाखवण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत काही दृष्टांत दिलेत. ज्ञानोबाराय म्हणतात हा जीव विषयांकडे भुलतो. तर कसा भुलतो? मग ज्ञानोबाराय आपल्याला दृष्टांत देत असताना असं म्हणतात, कामिना ते देखोनी बकू, जैसा निधाना ते रंकू, स्त्री देखोनी कामुकू प्रवृत्ती धरी, जैसा खालारा धावे पाणी, भ्रमर पुष्पाच्या घ्राणी, नाना सुटली सांजवणी वत्सची पा. ज्ञानेश्वर महाराजांनी 9 दृष्टांत दिलेत एकंदर. ज्ञानोबाराय म्हणतात काय दृष्टांत आहे? जैसा मीना ते देखोनी बकू. मीन म्हणजे मासा आणि बक म्हणजे बगळा. मीनाचा म्हणजे मासाचा आणि बगळ्याचा दृष्टांत आहे. काय दृष्टांत आहे? तो बगळा आहे एखाद्या तलावाच्या अगदी काठाला थोड्या पाण्यात जेव्हा तो उभा असतो, एक पाय वर करून दुसरा पाय ताठ असतो, त्याची मान खाली असते, तोच त्या पाण्याकडे असते, एकटक नजरेनं तो पाहत असतो आणि वरवरून अगदी शांत दिसत असतो. तो बगळा शांत आहे का मला सांगावं? बगळा शांत आहे का? नाही, तो शांत असल्यासारखा फक्त दिसतो, तो शांत नाही आहे. त्याच्या मनात एक गडबड चालू आहे. त्याच्या मनाचा वेध घेतीये कशाकडे? त्याचं लक्ष कशाकडे आहे? त्या पाण्यातल्या माशाकडे. कधी एकदाचा तो मासा मला दिसतो आणि कधी मी त्याच्यावर झडप घालतो. ज्ञानोबाराय म्हणतात तो पाण्यातला मासा दिसल्यानंतर बगळा जेवढ्या वेगानं त्या माशावर झडप घालतो तेवढ्याच वेगानं ही माणसं विषयांकडे प्रवृत्त होतात. जैसा मीना ते देखोनी बकू. एक दुसरं उदाहरण दिलं का निधानाते रंकू. रंक मनुष्य, दरिद्री मनुष्य. त्या दरिद्री मनुष्याला जाता जाता रस्त्यामध्ये एखाद्या ठिकाणी एखादा ठेवा दिसला. निधान म्हणजे ठेवा, ठेवा म्हणजे खजाना. खजाना म्हणजे एखादा असा सोन्याच्या मोहराने भरलेला हंडा असा जर त्याला दिसलाच तर तो दरिद्री मनुष्य त्या सोन्याच्या मोहराने भरलेल्या हंड्याकडं धावत जाईल की चालत जाईल सांगा? तो काय सोडणार आहे का? धावत जाईल तो. बरं, सोन्याच्या मोहरानं हंडाच कशाला पाहिजे? एखादा 500च्या नोटांचं असं बंडल जर दिसलं तर कीर्तनावरून घरी जात असताना अशी फक्त कल्पना करा. असं दिसत नाही ते आपल्याला भेटत नाही. तेवढे भाग्यवंत आपण नाही. ते फक्त आडनावापुरतेच आपण. नाहीतर तेवढं काय आपल्याला बंडल भेटत नसतं बरं का. तेवढं काय आपल्याला मिळत नाही. पण जर दिसलंच तर आपण धावत जाऊ की नाही? बरं, बंडल कशाला लागतंय? नुसती एक 500ची नोट जरी पडलेली दिसली तरी आम्ही धावत जाऊ की नाही घ्यायला? ती 500चीच कशाला लागते? 200ची दिसली तरी चालेल की? 200 कशाला पाहिजेत? मी आता लय खाली जाणार आहे, फार खाली जाणार आहे. रुपयाचं नाणं जरी पडलेलं दिसलं ना तरी माणूस ते उचलतो. म्हणजे काय आहे? एखादा दरिद्री मनुष्याला जसा ठेवा दिसला की तो त्याच्याकडे जेवढ्या वेगानं पळत जातो तेवढ्याच वेगानं हा जीव विषयांकडे ओढ घेत असतो, असं ज्ञानोबारायांचं मत आहे. दुसरं उदाहरण. तिसरं उदाहरण ज्ञानोबाराय म्हणतात का नाना सुटली सांजवणी वत्सची पा. संध्याकाळची वेळ झाली. सकाळच्या वेळेला गाईला चारण्याकरता तुम्ही रानात पाठवलं आणि त्या गाईचं एक वासरू गोठ्यामध्ये होतं. ज्या गाईचं वासरू गोठ्यात आहे संध्याकाळ झाल्यानंतर तिला जशी कुणकुण लागते की आपल्या वासराला भूक लागली असेल तेव्हा वासरावरच्या त्या गोडीपोटी संध्याकाळी गोठ्याकडं परत येणारी जी गाय आहे ती गाय धावत येते की चालत येते मला सांगावं? तुम्ही बघा बरं कधी. एखाद्या शेतकऱ्याला विचारा, संध्याकाळी जिचं वासरू गोठ्यात आहे ती गाय कधीच चालत येत नाही. ती धावतच येणार. का बरं? तिच्या अंतःकरणाला त्या वासराची गोडी आहे की नाही? म्हणजे ती गाय आपल्या वासराकडं जेवढ्या वेगानं धावत येते ना तेवढ्याच वेगानं हा जीव विषयांकडे धाव घेत असतो म्हटले. तेवढ्याच वेगानं. किंवा हा दृष्टांत दुसऱ्या पण पद्धतीनं सांगता येतो. नाही गायीचं धावणं तर तुम्ही दुसऱ्या गोष्टीने असा विचार करा की गाय गोठ्यातच बांधलेली आहे. पण जी गाय गोठ्यात बांधलेली आहे तिचं वासरू अगदी काही अंतरावर बांधलेलं असतं. आणि ज्या वेळेला त्या मालकाला असं वाटतं की आता आपण गाईचं दूध काढलं पाहिजे तेव्हा गाईला पान्हा सुटावा याच्याकरता जेव्हा तो शेतकरी, जेव्हा तो मालक त्या वासराला सोडतो
वासराला सोडल्यानंतर तो आपल्या आईला बिलगण्याकरता धावत जातो की चालत, असा कसा धावत जातो, तशा पद्धतीनं जेवढा वेग त्याचा असतो तेवढ्या वेगानं आपला हा जीव विषयांकडे धाव घेत असतो. म्हणजे विषयांची गोडी नक्की आहे, वेगानं आहे. वेगानं जशी वेगानं आहे ना, तशी दुसरी गोष्ट ज्ञानोबा म्हणतात ती सहज आहे. सहज, अगदी सहज. सहज म्हणजे तरी कशी आहे? मग ज्ञानोबारायांनी दृष्टांत दिला, जैसा खालारा धावे पाणी. उतार भाग आहे, उतार, आणि उतार भागावरून वरून जर पाणी सोडलं तर ते वरून सोडलेलं पाणी त्याला खाली येण्याकरता कष्ट घ्यावे लागतात की ते सहज येतं? सहज येतं. हे वरून सोडलेलं पाणी उतार भागावरून जसं सहज खाली येतं, तेवढ्या सहजपणे आपला हा जीव विषयांकडे धाव घेत असतो. अशी काही उदाहरणं ज्ञानेश्वर महाराजांनी दिलीत. या सगळ्या उदाहरणांवरून आपल्याला असं ध्यानात घेता येतं, जीवाला गोडी नाही असं नाही, जीवाला आवड नाही असं नाही, पण जीवाला जी आवड आहे ती विषयांची आवड आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांना अपेक्षित जी आवड आहे ती भगवंताची आवड आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. ती आवड जी आहे ती विषयांची आवड आपली टाकून द्यायची आणि परमेश्वराकडे आपली आवड निर्माण झाली पाहिजे. नुसती आवड नाही, ज्ञानोबा त्याला गोडी म्हणतात. तैसी तुझी गोडी लागो मज असं ज्ञानोबा म्हणत असतील तर गोडी म्हणजे तरी काय? गोडी आणि आवड यात काय फरक आहे? गोडी आणि आवड यात काय फरक आहे? गोडी आणि आवड याच्यामध्ये एवढाच फरक आहे, ज्या गोष्टीची आवड असते, ज्या गोष्टीची आवड असते ती वस्तू आपल्याला मिळाली तर आपल्याला आनंद आहे, आणि नाही मिळाली तरी आपल्याला फार दुःख होत नाही, परत कधीतरी भेटेल याच्या अपेक्षेनं तो माणूस राहतो. पण ज्याची गोडी असते ना, ज्याची गोडी, ते मिळावं याकरता मनुष्य सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. काही झालं तरी चालेल पण ते मिळालंच पाहिजे. याला कारण काय असतं? गोडी असते, गोडी. काही काही माणसं कीर्तनाला जायला निघतात की नाही, कीर्तनाला जायला निघतात, रस्त्यात काही पाऊस काय येतो, ट्रॅफिक काय येते, पण ती विचार करतात नाही काही झालं तरी चालेल, शेवटची 15 मिनटं का होईना पण मी जाणार, मी कीर्तनाला जाणार, मी भजनाला जाणार, शेवटचा 1 दिवस का होईना मी वारीत चालीन. असं म्हणतात की नाही लोक? काही नाही, आम्हाला नाही 18 दिवस सुट्टी मिळत, शेवटचे 1-2 दिवस का होईना मी जाईन. ही प्रवृत्ती कोणाची आहे? ज्याला गोडी आहे त्याची. आणि आवड असणारा जाऊ दे, आजचं कीर्तन गेलं तर आपण उद्याला जाऊ, त्याला आवड आहे, पण तो म्हणतो आजचं गेलं तर आपण उद्याला जाऊ, उद्याचं गेलं तर आपण परवाला जाऊ. अर्थात हे त्यांच्याकरता आहे जे पत्रिका न बघता कीर्तनाला जातात. जाऊ दे, हा विषय फार खोल आहे. जे पत्रिका न बघता, पत्रिका बघून जे कीर्तनाला जातात ते पत्रिका हातात आल्यावरच ठरवतात कुठल्या कुठल्या दिवशी जायचं असं. पण ज्याला कीर्तनाची गोडी आहे तो काही बघत नाही, तो कीर्तनाला जायलाच मिळेल याच्याकरता सर्वतोपरी प्रयत्न करत असेल. तर आवड आणि गोडी याच्यामध्ये एवढाच फरक आहे. आवड म्हणजे कधी कधी मिळालं तरी चालेल, न मिळायचं फार काही क्षीण नाही त्याला, परंतु हीच आवड जेव्हा निरंतर रूप धारण करते तेव्हा त्याला आपल्याला गोडी असं म्हणता येतं. ही गोडी कशी असते? ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठात आपल्याला सांगितलेलं आहे. ती गोडी कशी असते? मग ज्ञानोबा म्हणतात की नाही, ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, 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 ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी. रामकृष्ण आवडी सर्व सर्व काळ
राम कृष्ण आवडी सर्व काळ राम कृष्ण आवडी सर्व काळ हरी मुखे म्हणा 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 हरी मुखे ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी कैसी रामकृष्ण आवडी सर्व काळ ते कधी कधी नाही सर्व काळ म्हणजे सर्व काळ आवड आहे तिला गोडी असं म्हणत असतील तर ज्ञानोबराय म्हणतात ही गोडी आम्हाला लागली पाहिजे म्हणजे त्या भ्रमरासारखी गोडी लागावी ही ज्ञानेश्वर महाराजांची अपेक्षा आहे गोडी कशी लागावी हे आम्हाला कळलं की नाही मला सांगा हां कळलं की नाही हो नाही बोला कळलं कशासारखी कोणासारखी भ्रमरासारखी भ्रमराला जशी मकरंदाची गोडी आहे तशी आपल्याला गोडी लागावी कोणाची भगवंताची काय आहे इथं उपमान आणि उपमेय हे आहेत की नाही कुणाला तरी उपमा दिलेली आहे आणि कुणाची तरी उपमा दिलेली आहे बरोबर आता कुणाला उपमा दिली आहे आपल्याला आणि कुणाची दिली आहे भ्रमराची तुम्ही पहा ना तिथं कोण महत्त्वाचे आहेत भ्रमर आणि कमळ दृष्टांतामध्ये कोण महत्त्वाचे आहेत भ्रमर आणि कमळ आणि सिद्धांतामध्ये कोण महत्त्वाचे आहेत जीव आणि देव बरोबर की नाही मी सोपं करून सांगतोय एवढाच मुद्दा सांगून मी थांबणार आहे मला सांगा भ्रमर आणि कोण कमळ आणि सिद्धांतामध्ये कोण महत्त्वाचं आहे जीव आणि देव मग आता या दोघांची संगतीच जर लावायची झाली तर तिथला भ्रमर म्हणजे इथला कोण जीव आणि तिथला कमळ म्हणजे इथला कोण देव भ्रमर म्हणजे जीव आणि कमळ म्हणजे देव देवाला उपमा कसली कमळाची आणि जीवाला उपमा कसली भ्रमराची आपण कोणासारखे भ्रमरासारखे आणि देव कोणासारखा कमळासारखा देवाला कमळाची उपमा दिली आहे बरं का देवाला पण आपल्याला कमळ म्हणता येतं देवाला काय म्हणता येतं कमळ का म्हणता येतं देवाच्या सगळ्या अवयवांना कमळ म्हणतात की नाही तुम्ही लावून बघा देवाच्या मुखाला काय म्हणतात मुखकमळ देवाच्या हाताला काय म्हणतात करकमळ देवाच्या पायाला काय म्हणतात चरणकमळ असं म्हणतात की नाही हे चरणकमळ मुखकमळ करकमळ या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर देवाला कमळ म्हणणं योग्य आहे बरं आता जीवाला काय म्हटलं आहे भ्रमर मग आता जीवाला कसा भ्रमर म्हणायचा जीवाला कसा भ्रमर म्हणता येईल मग ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सोडवणूक करून दिली की नाही इंद्रिय षडपादाचारी जीव भ्रमराते जीवाला भ्रमर म्हणता येतं कारण दोघांमध्ये साम्य असावं लागतं काय काय साम्य आहे इंद्रिय षडपादाचारी षडपादाचारी म्हणजे सहा पायाचा इंद्रिय रूपी सहा पायावर चालणारा हा माणूस म्हणजे हा जीव आणि भ्रमर जसा सहा पायांवर चालतो हे समीकरण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे मग माणूस इंद्रियांच्या सहा पायावर चालतो कुठली आपली पंच इंद्रिय आणि त्या सगळ्यांचा ताबा असलेलं मन या सगळ्यांना सहा घेतलंय या सहांच्या आधारावर आपण चालतो आणि सहा पायाच्या आधारावर भ्रमर चालतो म्हणून जीवाला काय म्हटलं भ्रमर आणि देवाला काय म्हटलं कमळ बस एवढं लक्षात ठेवा म्हणजे देव आणि कमळ हे लक्षात ठेवा आणि जीव आणि भ्रमर हे लक्षात ठेवा अशा पद्धतीनं आपल्याला कळलं आपल्याला गोडी लागावी ती भ्रमरासारखी आता कीर्तन संपवायला काही हरकत तुम्ही म्हणत असाल तर नाही तर माझी काही इच्छा नाही अजून कीर्तन तशी संपवायला काही हरकत नाहीये संपवू शकलो असतो पण ज्ञानेश्वर महाराज फक्त भ्रमराच्या दृष्टांतावर थांबत नाहीत ज्ञानोबराय त्या गोडी करता भ्रमराच्या दृष्टांतावर थांबत नाहीत ज्ञानेश्वर महाराजांना असं वाटलं की या भ्रमराच्या दृष्टांतात थोडी कमतरता आहे काहीतरी कमी आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं त्या भ्रमराचा दृष्टांत बदलला आणि भ्रमराच्या जागेवर आणखी एक दृष्टांत आपल्याला दिला की जो दृष्टांत ज्ञानेश्वर महाराज सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणात तृषा लागली या जीवनाते ओढी 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 तृषा लागली या जीवनाते ओढी
या जीवा अविट गे माय विटेना अविट गे माय विटेना ऐसी तुझी गोडी लागो ऐसी तुझी गोडी विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये टाळी वाजवा बोला विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाये जय जय विठोबा परिमळाची धाव भ्रमर ओढी तैसे तुझे गोडे लागो मज अविटगे माय विटेना जवळी आहे परी भेटेना तृषा लागलिया जीवना ते ओढी तैसी तुझी गोडी लागवया जीवा अविटगे माय विटेना जवळी आहे परी भेटेना दुसरा दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी दिलाय पटकन सांगून मी थांबणार आहे तृषा लागलिया जीवनाते ओढी तृषा म्हणजे तहान बरोबर तहान लागलिया तहान लागल्यानंतर मनुष्य त्या मनुष्याला पाण्याची गरज आहे की नाही पाण्याची आवड पाण्याची गोडी आहे की नाही आहे मग त्या तहान लागल्यानंतर तहानलेल्या त्या मनुष्याला तहानलेला तो मनुष्य पाण्याकडे जेवढ्या वेगानं आकृष्ट होतो की नाही तेवढ्या वेगानं आम्हाला परमात्म्याकडे जाता यावं अशी ज्ञानेश्वर महाराजांची अपेक्षा आहे त्या तहानलेल्या जीवाला जशी पाण्याची गोडी आहे तशाच पद्धतीनं आम्हाला सुद्धा भगवंताची गोडी लागावी काय फरक आहे हो पहिल्या चरणात तर तेच सांगितलं होतं ना भ्रमराला जशी कमळाच्या मकरंदाची गोडी आहे तशी आम्हाला लागावी परत इथं तहानलेल्या जीवाचा दृष्टांत द्यायची काय गरज आहे गरज काय आहे गरज एवढीच आहे ऐका गरज काय आहे भ्रमराला मकरंद सेवनाची गोडी आहे तशी आम्हाला लागावी हे खरं आहे हे खरं आहे पण त्या भ्रमराच्या संबंधानं आपण जसं चिंतन केलं की भ्रमराला जर मकरंद नाहीच मिळाला भ्रमराला जर कमळ पुष्प नाहीच मिळाला तरी त्याचं काही बिघडत नाही तरी त्याचं काही बिघडत नाही जरी त्याला कमळ पुष्प नाही मिळाला तरी त्याचं दुसरं काम चालूच आहे हां लाकूड कोरण्याचं काम त्याचं चालूच आहे म्हणजे एक नाही मिळालं तर तो दुसरं काहीतरी आपलं करणारच आहे दुसऱ्या कशावर तरी तो आपलं पोट भरणारच आहे त्याच्यामुळे कमळातला मकरंद न जरी मिळाला तरी त्याला काही फरक पडत नाही पण तहानलेल्या जीवाचं असं आहे का मला सांगावं तसं आहे का तहानलेल्या जीवाला पाणी मिळालंच पाहिजे जर तहानलेल्या जीवाला पाणी नाहीच मिळालं तर परिणाम काय होईल मला सांगा परिणाम काय होईल परिणामी त्याचा मृत्यू होईल त्याचं मरण येईल येईलच येईल पाणी जर नाहीच मिळालं तर बरं त्याला जेव्हा पाणी पाहिजे असतं तेव्हा पाण्याच्या ऐवजी तुम्ही दुसरं काही दिलं तर चालेल हां पाण्याच्या ऐवजी तुम्ही त्याला तूप पाजा बरं नाही चालत तेव्हा त्याला काय पाहिजे पाणीच पाहिजे भ्रमराला जसं मकरंदाची गोडी आहे पण जरी नाही मिळालं तर दुसरं काहीतरी चालणार आहे पण तहानलेल्या जीवाला पाण्याशिवाय दुसरं काहीच चालत नाही ज्याप्रमाणे तहानलेल्या जीवाला पाण्याशिवाय दुसरं काहीच चालत नाही त्याप्रमाणे आम्हाला सुद्धा भगवंताशिवाय दुसरं काहीच आवडू नये अशी गोडी आम्हाला लागावी ही ज्ञानेश्वर महाराजांची अपेक्षा आहे बरं तीच का बरं लागावी एवढ्या करता लागावी कारण अविटगे माय विटेना जवळ आहे परे भेटेना कारण बाकी सगळ्याची गोडी ही संपणारी आहे आणि परमात्म्याची गोडी ही न संपणारी आहे अवीट म्हणजे त्याला वीट नाही म्हणजे त्याचा कधी कंटाळा येत नाही भगवंताच्या भजनाचा कंटाळा येत नाही कुणाला ज्याला गोडी आहे त्याला ऐका
ज्याला गोडी आहे ना त्याला कंटाळा येत नाही. ज्याला गोडी आहे त्याला ज्याला गोडी आहे त्याला असं वाटतं बाबा 9 जरी वाजून गेले तरी 10 वाजले तरी हरकत सगळे बोलले ना आता नाही एक मुखानं. चंदू महाराज सगळे एक मुखानं नाही म्हटले, काही हरकत नाही. कुणाला ज्याला गोडी आहे त्याला. बरं ज्याला गोडी नसते त्याला तर असंच वाटत असतं कधी एकदाचा काटा 9 वर जातोय. त्याला गोडी नाही त्याला. तुम्ही पहा ना वारीला जाणारी लोक आहोत की नाही आपण सगळी वारी करणारी मंडळी आहोत. सगळीच इथं मंडळी वारीला जाणारी मंडळी आहेत. अगदीच डांगेपंची सगळीच मंडळी या ठिकाणी आहेत. सगळीच भजनाची मोठी चाहती मंडळी आहेत. त्यांना तुम्ही जाऊन विचारा जी फक्त वारी बघायला गेलेली असतात की नाही, बघायला एक्सपिरियन्स करायला कधीतरी बाबा 1-2 दिवसाचा अनुभव घ्यावा म्हणून ज्याच्याकरता ती गेलेली असतात की नाही, त्यांना असं वाटत असतं कधी एकदाचं पंढरपूर येतंय, कधी एकदाचं पंढरपूर येतं आणि कधी एकदाची वारी संपते. तुम्ही वारकऱ्याला विचारा, वारकऱ्याला त्याला जसं पंढरपूर जवळ येतं ना तसं त्याला दुःख होतं. पंढरपूर जवळ आल्यानंतर त्याला आनंद होत नाही, उलट त्याला वाईट वाटत असतं. तुम्ही म्हणाल कसं काय असं आहे? हे एवढ्या करताय त्याला माहिती असतं आता जर पंढरपूर आलं तर पंढरपूर आलं म्हणजे आपली वारी संपली. वारी संपली म्हणजे रोजचा चालणारा आपला नेम संपला, आपलं भजन संपलं. या सगळ्यांची जी संगत आजपर्यंत होती ही संपली. आता परत हा भजन, परत हे सगळ्या संतांची संगत, ही वारी, हा सोहळा, हे ज्ञानोबारायांच्या सोबत 18 दिवस चालणं, याच्याकरता आता परत 1 वर्ष वाट बघावी लागेल. याचं त्याला दुःख असतं. ज्याला गोडी आहे त्याला. त्याप्रमाणे ज्याला परमेश्वराची गोडी आहे ती अवीट असते, त्याला कंटाळा येत नाही. परमेश्वराची गोडी अवीट आहे. बाकीच्या रसांची गोडी ही संपणारी असते. एखाद्याला आवड असते, कुठपर्यंत असणार, कंटाळा येतोच येतो. एखादा विषय सतत भोगून माणसाला कंटाळा येतो, कुठला पण असू द्या. तुम्हाला खूप भूक लागली असं समजा, आतापर्यंत लागली नाही तुम्हाला पण लागली असं समजा. भूक लागली, भरपूर भूक लागली, अख्ख्या दिवसाचं तुम्ही आत्ता जेवणार आहात अशी तुमची परिस्थिती आहे. तुम्ही जेवायला बसलात आणि जेवायला बसल्यानंतर पहिला घास मारला आणि तो पोटात गेला, कसं वाटतं मला सांगावं? पहिला घास खाल्लात कसं वाटतं? फार काय आनंद सांगू, म्हणजे तो खाल्ल्याशिवाय कळणारच नाही. भरपूर आनंद पहिल्या घासाचा. पहिल्या घासाला जो आनंद आहे तो शेवटच्या घासाला आहे का? शेवटच्या घासात तेवढा राहत नाही, तो कमी होत जातो. म्हणजे त्याच्या हळूहळू त्याला वीट आहे, कमी होणार आहे. परमेश्वराचं असं नाही आहे, तिथलं कधीच वीट नाही. मी तुम्हाला फक्त एक उदाहरण सांगेन. नगर जिल्ह्यात माझी इंजिनिअरिंग झाली आहे. 4 वर्ष मी तिकडं राहिलो. ते इंजिनिअरिंग तिकडं झाली. साखर कारखान्याच्या बाजूला आमचं कॉलेज होतं. त्याच्यामुळे एकदा संध्याकाळी 5ला सुटलं की त्याच्यानंतर मग काय करायचं, तर मग आमचा सगळा जो फ्रेंड सर्कल होता आम्ही सगळे उसाचा रस प्यायला जायचो. कारखाना जवळ की नाही, उसाचा रस अत्यंत स्वस्त, तिथं 5 रुपये वगैरे काहीतरी ग्लास, आम्ही जायचो प्यायला. एकदा संध्याकाळ झाली आम्ही सगळे रस प्यायला म्हणून गेलो. आमच्यात स्पर्धा लागली. कसली? कोण जास्त रसाचे ग्लास पितो म्हणून. उसाच्या रसाचे ग्लास कोण जास्त पिणार ही स्पर्धा लागली. मी नाही जिंकलो, तुम्ही एवढ्या अपेक्षानं बघूच नका. तुम्ही बघा ना माझ्याकडं, मी एवढं जिंकू शकतो काय? त्यातला एक जण होता, तो जिंकला. किती प्यायले असतील त्याने रसाचे ग्लास? तुमची काय पोच आहे आपली सांगा? 5 ना, अजून 10, 13 ग्लास प्यायला तो. किती? 13 ग्लास उसाचा रस प्यायला. मला त्यात तात्पर्य नाही आहे, 13 ग्लास प्यायला हरकत नाही, पण 14वा ग्लास जेव्हा त्याच्या पुढ्यात केला ना तेव्हा तो म्हणायला लागला नको आता बास झालं. माझं तात्पर्य इथं आहे, किती पण जरी आवडत असलं ना तरी एक क्षण असा येतो जेव्हा आपण म्हणतो नको आता बास झालं, असं आपण म्हणत असतो. पण परमेश्वराचं विचाराल तर त्याचं मात्र तसं नाही आहे. विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस, पुढती आस सेवावी, हे अजून सेवन करावं असं वाटत असतं. म्हणून अवीट गे माय विटेना, हे कधीच त्याचा वीट येत नाही. परंतु दुर्दैव असं आहे, जवळी आहे परी भेटे ना, तो जवळच आहे. किंबहुना तो जेवढ्या जवळ आहे तेवढं दुसरं कुणीच जवळ नाही. पण एकदा का तो जर आपल्याला भेटला, एकतर आपल्याला त्याला भेटण्याची गोडी आणि त्याच्यात तो आपल्याला भेटला, तर त्या आनंदाचं काय वर्णन करावं मला सांगावं. आपण म्हणतो की नाही आधीच हौस, किती खरं आहे मला सांगावं ते. आधीच आपल्याला हौस आणि त्यात पडला पाऊस, अशी आपली म्हण आहे. म्हणजे आधीच एखाद्या गोष्टीची आपल्याला आवड असावी आणि तेच आपल्याला जर मिळालं तर किती आनंद होतो सांगावं. एखाद्याला गोड पदार्थ आवडत असावेत आणि डॉक्टरने सांगितलं याच्यावर उपाय एकच आहे, काय? रोज 1 गुलाबजाम खायचा. काय त्याला आनंद होतो. ज्याची आवड आहे तेच परत मिळणं.
त्याप्रमाणे परमात्म्याची आवड असावी आणि जवळ असलेला तो परमात्मा मिळावा. या दोन गोष्टी एकत्र झाल्या की अंतःकरणाची होणारी जी स्थिती आहे त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज असं करतात. बापा रखुमा देवीवरू विठ्ठली आवडी, 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 बापा रखुमा देवीवरू विठ्ठली आवडी. गोडी अशी गोडी मिळून गेली म्हणा, गोडी अशी गोडी मिळून गेली, थोडं बारीक वाजवा आणि आपण सगळ्यांनी म्हणा. तुम्ही सगळ्यांनी, आपण थोडं थांबू. गोडी अशी गोडी मिळून गेली म्हणा. वा गोड. गोडी अशी गोडी मिळून गेली, गोडी अशी गोडी मिळून गेली, गोडी अशी गोडी मिळून गेली. क्या बात आहे. गोडी अशी गोडी मिळून गेली. हा पोचतोय. गोडी अशी गोडी मिळून गेली, गोडी अशी गोडी मिळून गेली. हा गोडी अशी गोडी मिळून गेली, गोडी अशी गोडी मिळून गेली, गोडी अशी गोडी मिळून गेली, गोडी अशी गोडी मिळून गेली. अविट गे माया विटेना, अविट गे माया विटेना, अविट गे माया विटेना, अविट गे माया विटेना, माया विटेना. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. बापर खुमा देवेवरो विठ्ठली आवडी, गोडी एसी गोडी मिळून गेली. अविट गे माय विटेना.
जवळी आहे परी भेटेना. ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगाचं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न केला. ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगातून भगवान परमात्म्याकडे एक अत्यंत अलौकिक मागणी केलेली आहे. आपल्याला गोडी लागावी अशी मागणी केलेली आहे. म्हणजे काय मागणी आहे? सोपी आहे. परमेश्वराकडं आपलं अंतःकरण ओढलं गेलं पाहिजे असं तुकोबाराय मागतात. म्हणजे आपण परमेश्वराकडे गेलो पाहिजे. दोन पद्धतीच्या मागण्या असतात बरं का. एक तर आपण परमात्म्याकडे गेलो पाहिजे, नाहीतर परमात्म्यानं आपल्याकडं आलं पाहिजे. आपण परमात्म्याकडे गेलो पाहिजे हेही खरं, आणि परमात्म्यानं आपल्याकडं आलं पाहिजे हेही खरं, आहे की नाही. देवाच्या संबंधानं मागणी काय असते? बाबा आम्ही तुमच्याकडं आलो पाहिजे, आम्ही तुमच्याकडं आलो पाहिजे ही मागणी केलीत की मग आपल्याला जावंच लागत नाही, तोच तुमच्याकडे यायला तयार असतो. वाट पाहे उभा भेटीची आवडी, मग तो स्वतःच तुमच्याकडे येत असतो. किंवा आपण त्याला पाचारण करायचं असतं, बोलवायचं असतं. आपण ज्या मातेचा नवरात्रोत्सव करत आहोत, आपल्या सगळ्या संतांनी त्यांच्याकडून काय अपेक्षा केलेली आहे मला सांगावं. आपण नेहमी म्हणत असतो की नाही, रोज म्हणतो नवरात्रोत्सवामध्ये तर नाथांचे हे अभंग सर्रासपणे म्हटले जातात ना. अनादी अंबिके भगवती बोध परडी घेऊनी हाती, पोत ज्ञानाचा पाजळती, उदो उदो भक्त नाचते. मला त्याच्या पुढं महत्त्वाचं आहे, गोंधळा येई ओ जगदंबे. येई ओ म्हटलंय म्हणजे तिला आमंत्रण आहे, आवाहन आहे की बाबा तुम्ही आमच्याकडे या. कशा करता या? हे 9 दिवस आम्ही कशी भक्ती करतो हे पाहण्याकरता तुम्ही आमच्याकडं या. म्हणजे आमचं देवीला सांगणं असतं, या तुम्ही आमच्याकडं या. आम्ही काय करतो बघा, पहिला दिवस श्रवणम, दुसरा दिवस कीर्तनम, तिसरा दिवस विष्णुपूजनम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. ह्या 9 भक्ती आम्ही करणार आहोत. त्या भक्ती पाहण्याकरिता या असं देवीला आवाहन करायचं असतं. म्हणजे देवीला सांगायचं असतं आम्ही कसं श्रवण करतो ते बघण्याकरता या, आम्ही कसं कीर्तन करतो ते बघण्याकरता या, 9 दिवस 9 भक्तीचे कसे आहेत हे बघण्याकरता या. पूर्वीच्या काळी 9 दिवस 9 भक्तीचे असायचे, आता 9 दिवस 9 रंगाचे झालेत. आता पहिला दिवस श्रवणाचा नाही, पहिला दिवस पांढऱ्या रंगाचा. आता दुसरा दिवस कीर्तनाचा नाही, दुसरा दिवस. आता तुम्ही म्हणा आम्ही एकच लक्षात ठेवला आहे पहिल्या दिवसाचा, शेवटच्या दिवसापर्यंत आमचा रंग बदलत नाही, आमचा तोच राहतो. पण आपला सगळ्याचा बदलत राहतो की नाही. कमीत कमी माता भगिनींना पाहिल्यानंतर आम्हाला पक्क जाणवतं आजचा बहुतेक बस गुलाबी असावा. हे आम्हाला प्रयत्नच करावे लागत नाही, ते लगेच दिसून येतं. नाही, तसं नसावं. भगवान देवीला काही अपेक्षा नाही आहे, तिला भक्तीची अपेक्षा आहे. तुम्ही किती भक्ती करता हे महत्त्वाचं आहे. ती भक्ती तिच्या चरणी समर्पित करावी, आणि आम्ही जी भक्ती समर्पित करणार आहोत ते पाहण्याकरता देवीनं यावं. असं गोंधळा येई व जगदंबे म्हणून तिला आपण आवाहन करायचं असतं. हे भक्तीचे असलेल्या नवरात्र आहेत, त्यामुळे त्या भक्तीतच संपन्न व्हाव्यात या पवित्र उद्देशानं संपन्न होत असलेला आपला हा भोसरीतला नवरात्रोत्सव आहे. अत्यंत आनंदानं आपण हा उत्सव या ठिकाणी संपन्न करत आहोत. सगळ्याच क्षेत्रातली मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचे मी अनेक आभार व्यक्त करेन. ही जी सगळीच टाळकरी आहेत या संस्थेतील विद्यार्थ्यांचे मी अनेक आभार व्यक्त करतो. सगळेच डांगेपंच मंडळ असेल यांचेही मी अनेक आभार व्यक्त करेन. सगळीच गायनाचार्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, गायनाचार्यांचे आभार व्यक्त करेन. आमचे दोनही मृदंगवादक या ठिकाणी उपस्थित आहेत, मी आपणा दोघांचे अनेक आभार व्यक्त करतो. अनेक दिवसांच्या नंतर आज चंदू महाराज या ठिकाणी साथीकरिता उपस्थित झाले, मी त्यांचेही मी अनेक आभार व्यक्त करेन. म्हणजे बऱ्याचशा वेळेला आम्ही फक्त यूट्यूबवरच ऐकतो की नाही, भाग्यवंत आज झालो आम्ही बरं का. ही सगळी मंडळी आम्हाला प्राप्त झाली. अत्यंत चांगली मंडळी आहेत. मला फार आनंद वाटला जेव्हा गायकांनी चाली म्हटल्या ना, पण ते अविटगे माझ्या विटेना असंच म्हटल्या. ज्ञानोबारायांचे अभंग आहेत, त्याच्यामध्ये शब्द कमी जास्त करता येत नाहीत. त्यांनी अविटगे माय विटेना त्याच्यामध्ये शब्द कमी जास्त केले नाहीत. याला कारण त्यांचा अनुभव आहे. म्हणून अनुभवी असलेले हे सगळे गायक वादक आहेत, मी त्यांचे अनेक आभार व्यक्त करेन. समस्त ग्रामस्थ भोसरी आणि भोजापूर युवा मंच यांचेही मी अनेक आभार व्यक्त करतो. युवा मंच कीर्तन करतं हे किती महत्त्वाचं आहे मला सांगा ना. म्हणजे अजून थोडंसं स्पष्ट बोलूच काय, स्पष्ट बोलायचं झालं, नवरात्रीची वेळ दांडियाची असताना हे सगळे दांडियाला दांडी मारून कीर्तनाला आहेत. हे किती महत्त्वाचं आहे मला सांगावं, हे किती महत्त्वाचं आहे. ह्याच्यामध्ये बराचसा तरुण वर्ग आहे, या मंडपाच्या मागे उभा दिसतो आहे. या सगळ्यांचं
अगदीच मोठा आधारस्तंभ असलेले आपले आमदार साहेब असतील, मी त्यांची अनेक आभार व्यक्त करीन, किंवा आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे निलेश भाऊ असतील, मी त्यांची अनेक आभार व्यक्त करीन की आपण सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन हा उत्सव संपन्न करत आहोत. म्हणून तुम्हा सगळ्यांचे अनेक अनेक आभार व्यक्त करतो. झालेली ही सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी, जगदंबेच्या चरणी समर्पण करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल.